महाविकास आघाडीला राज्यात मोठा फटका बसलेला आहे व त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा देखील पराभव झाला आहे। सध्या संगमनेरमध्ये जे निवडून आलेले उमेदवार आहेत शिंदे गटाचे अमोलजी खताळ आपल्या बरोबर आहे। काय नक्की पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया तर एवढीच आहे, हा जो माझा विजय आहे हा संगमनेर तालुक्यातील तमाम स्वाभिमानी जनतेला मी समर्पित करतो। काय बरं, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा झालाय, काय हे सगळं मतदान होत असताना सगळं म्हणजे कसा नक्की हा कार्यक्रम तुम्ही राबवला? या तालुक्यामध्ये जे 40 वर्षापासून सत्ता भोगत होते त्यांनी कधी सामान्य कार्यकर्त्यांना, सामान्य लोकांना संधी दिली नाही। परंतु महायुतीच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, अहिल्यानगरचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा असतील, शालिनीताई असतील, यांनी मला वेळोवेळी संधी दिली। यापूर्वी सुद्धा मी संजय गांधी निराधारच्या माध्यमातून तालुक्यातील घराघरामध्ये पोहोचलो होतो। लाडकी बहिणीची ज्यावेळेस योजना आली तर लाडक्या बहिणीचे सुद्धा 14-15 हजार महिलांना माझ्याकडून व्यक्तिगत माझ्या कार्यालयातून आणि आमच्या विखे पाटला संपर्क कार्यालयातून 15-20 हजार तर 35-30 हजार महिलांपर्यंत आम्ही त्या स्वतः पोहोचलो होतो। काय वाटतं बरं, बाळासाहेब थोरातांनी तुम्हाला हलक्यात घेतलं, काय वाटतं? नाही, अति त्यांना आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गनिमी गाव असतो ना तो कळालाच नाही। मी माझ्या पहिल्या सभेतच ज्यावेळेस मी बोललो होतो त्यावेळेस सांगितलं होतं हर हर महादेव। हर हर महादेवच्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिल्या होत्या आणि कार्यकर्त्यांनी या जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती। त्यांना जनतेचा अंदाज झाला नाही, कारण यांनी कधी जनतेमध्ये गेलेच नाही, हे कधी वाड्या वस्त्यांवरच गेले नाही। त्यांचे बगलवच्चे जेवढे यांना सांगायचं तेवढ्या याच्यावरच समाधानी राहायचे। त्यामुळं त्यांना ती कळाली नाही का ही निवडणूक अमोल खताळची नव्हती राहिली, ही निवडणूक ही काय वाटतं बरं, तुमच्या विजयाची कारण कोणती, काय वाटतं? तर माझ्या विजयाचं कारण मी सांगितलं नाही, संगमनेर तालुक्यातील जनतेला भयमुक्त व्हायचं होतं। या तालुक्यामध्ये जी दादागिरी दहशतीचं झाकण गेल्या काही दिवसाचं चाललं होतं, त्यांच्या बगलवच्च्यांच्या माध्यमातून गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर जो त्रास दिला जात होता। आता मुख्यमंत्री साहेबांकडून काही फोन किंवा काही? आणि आता दादा तुमच्या समोरच आहे, मी आता माझ्या विजयाचं प्रमाणपत्र घेतो। मला निश्चितच मी शिंदे साहेबांचे आशीर्वाद घ्यायला जाणार आहे, फडणवीस साहेबांचे आशीर्वाद घ्यायला जाणार आहे, अजितदादांचे घ्यायला जाणार आहे, विखे पाटला मंत्रिपदाची अपेक्षा आहे? नाही, मी समाधानी कार्यकर्ता आहे। मला आजपर्यंत माझ्या राजकीय सामाजिक जीवनात काम करताना जे काही भेटलंय मी त्याच्यात समाधानी माणूस आहे। त्यामुळं मी आज जे आहे या पदाला नाही देण्याचा माझा प्रयत्न आहे। धन्यवाद, तुम्ही लोकशाहीला वेळ दिला। तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा होते। अमोल खोताळ व त्यांनी आपल्या रोखोक प्रश्नांना रोखोक उत्तरे दिली। मी आदेश वाकळे, लोकशाही मराठी, संगमनेर, अहिल्यानगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।